आजचा दिवस सुरू होतो फेरी राईडने. समुद्र, वारा आणि थोडी एक्साइटमेंट, कारण आज आपण जाणार आहोत विवेकानंद रॉक मेमोरियल आणि थिरुवालुवर स्टॅच्यू पाहायला. स्वामी विवेकानंदांनी 24, 25 आणि 26 डिसेंबर 1892 मध्ये याच खडावर ध्यान केलं आणि इथेच त्यांना आत्मज्ञानाची अनुभूती मिळाली. म्हणूनच हे विवेकानंद रॉक मेमोरियल, इथे स्वामी विवेकानंद मेडिटेशन सेंटर. खूप सटल, शांत आणि मन आपोआप काम होतं. थिरुवालुवर स्टॅच्यूकडे जायला ग्लास ब्रिज क्रॉस करायला लागतो. असं वाटतं आपण पाण्यावरच चालतोय. थोडी भीती, थोडी थ्रिल. स्टॅच्यूच्या वर गेल्यावर समोर दिसतो त्रिवेणी संगम, हिंद महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागराचा मेळावा. हा दृश्य फार जास्त सिनिक, पण वेळ कमी होता कारण पॉंडिचेरीसाठी ट्रेन पकडायची होती, म्हणून हॉटेलकडे धाव घेतला. वाटेत दिसला लाईट टावर. क्षणात प्लॅन बदलला आणि वर गेलो आणि मला पूर्ण कन्याकुमारीचा एक नजरेत व्ह्यू मिळाला. कन्याकुमारी रेल्वे स्टेशन सोडताना थोडं मन जड झालं, पण स्वतःला प्रॉमिस दिलं की परत नक्की येईल जास्त वेळ घालवायला. दुपारची ट्रेन होती. सकाळी 4 वाजता पॉंडिचेरीला पोहोचलो. पुढे काय झालं हे नेक्स्ट पार्ट बघूया.